दारुडा नवरा बाईची मानसिक ताकद कशी मोडली जाते. नमस्कार सर्वांना. आज मी एक प्रश्न विचारते. दारुडा नवरा असणं हे फक्त त्याचं व्यसन असतं, पण त्याची शिक्षा मात्र बायकोला का भोगावी लागते? ती झोपते का शांत? ती हसते का मनापासून? की दररोज भीती, ताण आणि अपमान यांच्यात जगते? आज आपण त्या वेदनेबद्दलच बोलणार आहोत, जी दिसत नाही पण रोज बाईच्या मनात तुटत असते. दारुडा नवरा म्हणजे दारू नाही, तो म्हणजे अपमान, भीती, ताण आणि एकटेपण. ती कोणाला सांगू पण शकत नाही, कारण समाज म्हणतो घरची गोष्ट घरातच ठेव. पण घरात चाललेला छळ ही गोष्ट नसते, ती एक वेदना असते. हळूहळू काय होतं माहिती आहे? ती स्वतःवर शंका घ्यायला लागते. कदाचित माझीच चूक असेल, मीच पुरेशी नाही, मीच त्याला सांभाळू शकले नाही. पण खरं सांगू, कुणाचं व्यसन तुझ्या किमतीपेक्षा मोठं नाही. समाज तिला काय शिकवतो? सहन कर, गप्प बस, नाव खराब करू नकोस, मुलांसाठी सहन कर. पण कोणी विचारत नाही, ती किती वेळा आतून मरते, ती किती वेळा रडते, कोणी न पाहता. आज एक सत्य स्वीकारा. दारुडा नवरा म्हणजे बाईचा कमीपणा नाही, तो त्याचा निर्णय आहे, त्याची जबाबदारी आहे. बाईचं काम त्याचं व्यसन झाकणं नाही, बाईचं काम स्वतःला वाचवणं आहे. मानसिक ताकद म्हणजे काय? स्वतःला दोष देणं थांबवणं, स्वतःची किंमत ओळखणं आणि गरज असेल तर मदत मागणं. यात लाज नाही. तू कमजोर नाहीस, तू सहनशील आहेस. पण सहनशील असणं याचा अर्थ सहन करत राहणं नाही. तुझं आयुष्य आहे, तुझा श्वास आहे, तुझं स्वप्न आहे. जर आज हा व्हिडिओ एखाद्या बाईच्या डोळ्यात पाणी आणत असेल, तर तिला एकच गोष्ट सांगणं आहे. तू एकटी नाही आहेस, तू दोषी नाही आहेस आणि तू मजबूत आहेस. जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कोणाच्या तरी आयुष्याला नवीन दिशा मिळेल. पुढचा पार्टमध्ये आपण बोलणार आहोत बाई स्वतःला कसं वाचवू शकते. नक्की पहा.